So नमस्कार मंडई, गुड मॉर्निंग फ्रॉम बदामी. आजचा आपला दुसरा एपिसोड आहे आपल्या हम्पी राईडचा. तर आपण काल बदामीला येऊन राहिलो होतो आणि आज 7 वाजले तर सकाळचे आणि चाललोय आपण बदामी एक्सप्लोर करायला. छोटंसंच आहे, 1-2-3 तासात आपलं एक्सप्लोर करून होईल आणि त्यानंतर आपण आपली परत राईड सुरू करतोय. इन बिटवीन आपल्याला 2 प्लेसेस करून पुढे जायचं आहे आज ॲट कुठल्याही परिस्थितीत हम्पीला. तर चला सुरू करूया. आमच्या स्टेपासून काही मिनिटांच्या अंतरावरच ही सर्व मॉन्युमेंट्स आहेत. सो आम्ही निघालो कदमताल करत बदामी एक्सप्लोर करायला. बदामीचं पूर्वीचं नाव वातापी असे होते. या नावाचं अपभ्रंश होऊन पुढे याचे नाव बदामी असे झाले. आपलं आजचं पहिलं ठिकाण आहे हिंदू आणि जैन केव्स टेम्पल समूह. ही चालुक्य राजवंशाची राजधानी होती, त्यामुळे या लेण्यांची निर्मिती 6व्या शतकात केली गेली असावी. हा मंदिर समूह एक उत्तम उदाहरण आहे भारतीय रॉक कट आर्किटेक्चरचा. या लेण्यांमधून आपल्याला अध्यात्म आणि धर्म यांच्या समृद्ध इतिहासाची झलक पाहावयास मिळते. पहिली एक शैव लेणी आहे. या गुहेतील महत्त्वाचे कोरीव काम म्हणजे 18 हातांचे सशस्त्र नृत्य करणारे महादेव, 2 हातांचे गणेशा, महिषासुर मर्दिनी, अर्धनारी नटेश्वर आणि शंकर नारायण. काही पायऱ्या चढल्यावर आपल्याला दुसरी लेणी दिसते, जी की भगवान विष्णूंना समर्पित आहे. येथे त्रिविक्रम आणि भुवराहाची शिल्पे लेणीच्या पूर्व आणि पश्चिम भिंतींना सुशोभित करतात. या लेणीच्या भिंतीवरील कोरीव काम भगवान विष्णूंच्या असंख्य लीलांवर प्रकाश टाकते. तर आता आपण फोर्टमध्ये एंट्री करतोय. तिसरी लेणी काही पायऱ्या आणि एक दरवाजानंतर दिसते, जी की इथली सर्वात प्राचीन आणि मोठी लेणी आहे. वरांडा, सभामंडप, गाभारा आणि असंख्य खांब अशी या लेणीची रचना आहे. ब्रह्मा, विष्णू, महेशासह इतर देवी देवतांच्या कथाही इथे कोरलेल्या आहेत. चौथी बौद्ध लेणी असल्याने इतर लेण्यांपेक्षा वेगळी आहे. या लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे भगवान महावीर, इंद्रभूती गौतम, बाहुबली आणि पार्श्वनाथ यांची शिल्पे विविध ज्ञानस्थ मुद्रांमध्ये कोरलेली आहेत. आपलं जस्ट केव्ज एक्सप्लोर करून झालेले आहेत आणि इथं एक रस्ता आहे वरती जायला. तिथे बुरुज आहे, पण ते बंद आहे, वरती जाता येणार नाही. तर आता आपण राहिलेलं बघूया. तर आपल्याला हे दिसलं इथे दगड कसा फोडला जात होता त्या काळात. तर त्याचं हे काहीसं आपल्याला दिसतंय. असं ठोकलं जात असे पहिलं आणि मग ठोकून मग तो फोडला जात असे. तर इथं काय एकाच दगडाला दिसले मला या इथे. असं होतं हे केव्ह टेम्पल. खाली पहिली बघितली, इकडे वरती दुसरी आहे आणि त्याच्यावरती अजून एक आहे. तर चला खाली अजून 2-3 मंदिर आहेत ती बघू. आता आपण चाललोय भूतनाथ गुडी आणि हनुमान गुडी बघायला. आणि लेक आहे ते अगस्त्या लेक. तर तिच्या सराउंडिंग यांनी रस्ता केलेला आहे साईडने. तर एक तो वॉक असणार आहे आपला, लेक वॉक. वा, जुन्या काळात गेल्यासारखं वाटते. हे असं काहीचं मागे ही लेक आहे, अगस्त्या लेक. आणि मागे तो दिसतोय तो मला वाटतं बदामी फोर्टच आहे. हो, तो आहे तो बदामी फोर्ट आहे. आणि त्या साईडला तिकडे पलीकडे हनुमान गुडी आणि भूतनाथ गुडी आहे. इथं जेवढं आतमध्ये आहे
तर तेवढंच चांगलं वाटतं बघायला. बाहेर पडलं की पूर्ण मेस आहे लोकांनी केलेला, आणि जेवढं इथं आहे तेवढंच चांगलं दिसतंय मला. तर मला वाटलं इथून लेक साईडने वॉक करत जाता येतं तिकडं, पण तसं जाता येत नाही आहे. आपल्याला गाडी घेऊन त्या साईडने एक दुसरं गेट आहे. असा पूर्ण एक वस्ती आहे, तिथून वॉक आहे, तो करत आपण येऊन पोचतो या गेटपाशी. इथून आपल्याला ही 2 मंदिरं आहेत, भूतनाथ आणि हनुमानाचं मंदिर, त्यांना एंट्री आहे. आणि इथूनच बदामी फोर्ट आपल्याला जाता येतं आणि म्युझियम पण. चला. तर हे आहे इथं म्युझियम. आपण सगळ्यात शेवटला बघूया म्युझियम. आधी आपण जाऊ गुढी बघायला आणि बदामी फोर्टचा रस्ता बघू कुठून आहे तो. त्या कडेकडेनं पूर्ण लेकच्या आहे रोड, पण त्याच्यामध्ये गॅप आहे, म्हणून एवढं असं उलटं फिरून यावं लागतंय. ऊन वाढते आता, गरम व्हायला लागणार आहे हळूहळू. तर ही मागे अगस्त्या लेक, आणि आपण पोचलो इथं हनुमानगुडीपाशी. ही मागे दिसते ते हनुमानगुडी आहे, आणि या साईडला बघत असाल मागे तर ती भूतनाथ गुडी आहे. गुडी म्हणजे टेम्पल. सो इथे 2 मंदिरं आहेत, आणि तिथे एक छोटासा एक मोठा दगड दिसतोय, त्याच्यावर पण एक छोटंसं काहीतरी स्ट्रक्चर दिसतंय मंदिरासारखं. अगस्त्य लेकच्या पूर्वेला एक मंदिर समूह आहे, एक भूतनाथ मंदिर समूह आणि दुसरे मल्लिकार्जुन मंदिर समूह. या मंदिर समूहाचं बांधकाम 7व्या ते 12व्या शतकात द्रविड स्थापत्य शैलीत झालेलं आहे. या मंदिरांची स्थापत्य शैली वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय पुरातत्व विभागाने इथे केलेल्या कामांमुळे इथल्या बऱ्याच वास्तू सुस्थितीत आहेत. प्राचीन इतिहास, कला, संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर बदामी हे अत्यंत योग्य ठिकाण आहे. कर्नाटकातील या छोट्याशा भागात चालुक्य, पल्लव आणि राष्ट्रकूट राजवटीच्या इतिहासाच्या खुणा सापडतात. गुहा, मंदिरे, किल्ले, जलाशय असं बरंच काही आहे इथे पाहायला. टेम्पल झालेलं आहे एक्सप्लोर करून, आणि आता आपण चाललोय बदामी फोर्ट बघायला. त्याचा रस्ता ते म्युझियम आहे तिथून आहे. आता आपण फोर्टमध्ये आलो आहे. बदामी फोर्ट जो हा एरिया आहे तिथं आलो. हे गेट आहे मागे, आणि आता आपण असेंड करतो आहे फोर्टसाठी. इथं मागे हे आहे ते म्युझियम आहे. जर कोणाला बघायचं असेल तर बघू शकता, कारण इथे उत्खननात जे जे सामान अँटिक सापडले ते इथे ठेवले. आणि आलो आपण मागे. हा आहे आय गेस पहिला दरवाजा या गडाचा. जाऊया आतमध्ये. सेम इथे जसं आपल्या किल्ल्याला दिवड्या वगैरे असतात तशी इथे पहिल्या दरवाजापाशी सोय केलेली आहे. इथे पहारेकऱ्यांची सोय असते. असं काहीच एंट्रन्स आहे, पूर्ण रॉक कार्व करून हे असं बनवलेली आहे एंट्रन्स गडाची. पायऱ्या वगैरे आहेत. आपण आता समोर बघतोय मी दुसऱ्या गेटपाशी पोहोचलोय. तर छान आहे असं गेट, मागे दगडांच्या मध्ये पूर्ण केलेलं. तर हे वरती जातं. माझी वरती जाऊया का आपण? रस्ता हे इकडून वरती जातोय, आणि इकडे एक साईडला एक वाट आहे, तिकडे मंदिर आहे, तिकडे झाले. चला आपण पण तिकडून जाऊया. हे इथे एक शिवालय आहे, शिवमंदिर आहे. तिथे लिहिलेलं आहे की हे द्रविड शैलीमध्ये याचं बांधकाम झालेलं आहे, आणि इथं कोण नाही, चांगली गोष्ट आहे.
हे आम्हाला समोरच्या आम्ही जेव्हा केव्स बघायला गेलो होतो तिथून आम्हाला दिसत होतं. 1550 ह्याच्यावर कोरलेली दिसते, म्हणजे बहुतेक त्यावेळेस ही तोप इथं आम्ही ठेवलेली दिसते. तर इथं एक तोप दिसते आपल्याला बदामी फोर्टवरून. तोपीची अजून आणि हे पूर्ण बदामी शहर. नॉईस. तर आपलं ते टेम्पल बघून झालेलं आहे आणि आता वरती जो बदामी फोर्टचा मेन पार्ट आहे तो पाहण्यासाठी आपण जातोय. तर चला, वरती एक मोठं टेम्पल आहे. शिवमंदिरच आहे ना. अप्पर शिवालय म्हणून नाव आहे त्याचं. आणि आता हे पण खूप शांत आहे. हे असे जे ह्या 2 डोंगरांमधून दिसतंय तुम्हाला पूर्ण असा दरवाजा, हा जो गेट आहे तो बनवलेला आहे असा. इथून पण बघू शकता ही घळ आहे पूर्ण मागून अशी. इथे काहीतरी आहे, पण तिथे काहीतरी एक आहे फोर्टिफिकेशन थोडंसं. नंतर जाऊन बघू, आधी वरती जाऊन येऊ. फोर्टचं बुरुज, हा एक बुरुज आहे, ते एक बुरुज आहे. आणि वरती हे आपलं शिवालय आहे मोठं. तर देवालय जाण्यासाठी पण असा एक रोड आहे दोन्ही दगडांमधून. दोन्ही दगडांच्या मधून वरती यायला पायऱ्या आहेत. आणि असं आहे. वरती टॉपला आलो इकडे फोर्टवर की इथं हे आपल्याला देवालय दिसतंय. जो समोर दिसतोय मित्रांनो तो बुरुज आहे या किल्ल्याचा. आपण तिथे आता जाणार नाही आहोत, तर दुरूनच दाखवतोय. जे इथलं सगळं अप्पर टेम्पल आहे गडावरचं. आणि खालून हे पूर्ण बदामी सिटी. अप्पर जे मंदिर होतं ते पण बघून झाले. आणि आता आपण निघालोय, आता डिसेंड करतोय गडाचा आपण. आणि आता रूमवर जाणार आहोत. सगळी पॅकिंग वगैरे करून गाडी लोड करणार आणि मग नंतर भेटूया. आपलं बदामी एक्सप्लोर करून झालेलं आहे. जेवढं जमलं, जेवढा वेळ होता तेवढ्यात आम्ही जेवढं जमलं तेवढं केलं. आणि आता रूमवर येऊन चेकआउट केलं आहे. सगळं पॅकिंग वगैरे झालेलं आहे, डन झालेलं आहे. लोड सामान बाईकवर केलेलं आहे. तर या आपल्या आजच्या बदामीच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये एवढंच होतं. हा एपिसोड मी इथे आता थांबवतो आहे. आणि आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. टिल देन कीप ट्रॅव्हलिंग अँड एक्सप्लोरिंग गाईज. आता इथूनच आम्ही आमच्या आजच्या तिसऱ्या एपिसोडला सुरुवात करतो आहे. तर चला भेटू लगेच आपण तिसऱ्या एपिसोडमध्ये.